लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रवीण शिंदे आणि थर्ड अंपायर म्हणून सध्या कार्यरत आहेत अवी परब. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय गोविंद वाल्मिकी आणि त्याच्या समवेत करण सावर्डेकर. हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये टीम साई पॅकर्सच्या संघाकडून. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेटचा महासंग्राम, मुसळधार पाऊस आणि या पावसामध्ये आज मात्र हे सर्व खेळाडू क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील. टीम साई पॅकर्स कर्णधार आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा समालोचन कक्षामध्ये. एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवायचे समालोचन कक्षात. साई पॅकर्स संघ ज्या खेळाडूने संघाचा गणवेश परिधान केला त्याच संघाला आपण व्यासपीठावरती पाठवायचे समालोचन कक्षामध्ये. स्पर्धेला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळण्यासाठी रिजवान गोलंदाजीसाठी आले. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गोविंद वाल्मिकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला करण सावर्डेकर. पहिला बॉल, स्पर्धेला सुरुवात. व्ही स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024. पहिलाच बॉल, प्रचंड वेग रिजवानकडे आहे. डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षकांचं लक्ष देखील या संपूर्ण स्पर्धेवर आहे. मान्सून बिग बॅश 2024 कोण जिंकणार? आज मात्र हे सर्वच प्रेक्षक गर्दी करतात मैदानामध्ये. शहीद भगतसिंग मैदान, काळ चौकी, अभ्युदयनगर. नेक्स्ट बॉल रिजवान. टप्प्याचा बॉल, प्रचंड वेग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल वरती येतील आणखीन एक धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले. मयुरेश भवर यस्टनच्या मागे आपण पाहतोय. मंदार गुरव म्हणून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आहे. करण सावर्डेकर, त्याच्या समवेत आपण पाहतोय गोविंद वाल्मिकी. टीम साई पॅकर्सच्या संघाकडून हे सर्वच खेळाडू संपूर्ण गणवेशामध्ये मैदानामध्ये उतरले. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकच्या डोक्यावरून बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मयुरेश भवर यष्टीच्या मागे आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती झाले. षटक क्रमांक 1 चा खेळ रिजवान गोलंदाजीसाठी आलाय. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पुढचा बॉल, बॅटची कडा, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या पुन्हा एकदा डोक्यावरून बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होते. धावा झाल्या धावफलकावरती 3. करण आणि गोविंद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय साई पॅकर्सच्या संघाकडून. पहिलाच सामना मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेचा. विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. एकूण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये साखळी पद्धतीने लीग स्टेज प्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा खेळताना पाहायला मिळतील आज आणि उद्याच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा नाकासमोरून स्पर्श करून अगदी घासून गेल्या नाकाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मयुरेश भवर आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा शेवटचा बॉल शिल्लक आहे. डावकुरा गोलंदाज रिजवान गोलंदाजीसाठी आलाय. चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळले. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केले त्या षटकामध्ये.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल परती. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक आपण पाहतोय एक चा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 4 बिनगडी बाद टीम साई पॅकर्स. चांगलं षटक हाताळलं रिजवानने. पावसाला देखील सुरुवात झालीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती झालेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मंदार गुरव स्वतः गोलंदाजीसाठी. या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आणि तोच गोलंदाजीसाठी आलाय. मंदार गुरव काळा चौकीचा बंड्या गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 आयकॉन खेळाडू विशेष संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते. लिलाव पद्धत झाली, आपण लिलाव प्रक्रिया देखील पार पाडली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या 8 संघांमध्ये हे सर्वच खेळाडू विभागले गेलेत. मंदारचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. करण सावर्डेकरच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटका ठोकलाय करणने. व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपण पाहतोय विशेष डिझाईन केलेले किट्स. एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे किट्स डिझाईन केलेत. संपूर्ण गणवेश. मंदारचा पुढचा बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्याकडून होते चूक. हा बॉल फरार. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार येतोय. करण सावर्डेकरच्या बॅट मधून येतोय चौकार. पहा पहिल्या षटकामध्ये थोडेसे शांत राहिले कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. आता मात्र धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14 या आकड्यावर. अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. बॉल खाली आलाय. अगदी सोपा झेल आणि पहिली विकेट करण सावर्डेकर बाद. येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सिद्धेश भोसले न्यू बॅटर बंदरच्या विरुद्ध. स्लोअर 1 बॉल अगदी लेटकट खेळला. या बॉलला ढकललं हलक्या हातांनी आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15 या आकड्यावर. पुढचा बॉल गोविंदाच्या रडार मध्ये. बॉल त्याला उडवलाय आणि त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी गोविंदा वाल्मिकेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. ला जवाब स्ट्रोक. पहा काय बॅटिंग. करणने मात्र या षटकामध्ये धावा केल्या. तदनंतर मात्र त्याची विकेट आली आणि आता मात्र गोविंदा वाल्मिकीची बॅट बोलते. आणखीन एक बॉल अकुट टप्प्याचा. त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. मयुरेश पोहोचतील का बॉल पर्यंत. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असताना मात्र बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये 1च धावेसाठी. म्हणजेच षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 11च्या सरासरीने 22 धावा. एक गडी बाद टीम साई पॅकर्स. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 4 धावा खर्च केल्या होत्या रिजवानने. दुसरं षटक मंदार गुरवने हाताळलं. त्या षटकामध्ये एकूण वैयक्तिक 18 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक ठरलंय मंदार गुरव याचं.
आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय चॅलेंजिंग ओव्हर हाताळण्यासाठी आदित्य गुरव याला आमंत्रित केलं जाईल. यस, चॅलेंजिंग ओव्हर म्हणजेच या षटकामध्ये फलंदाजी करत असलेल्या संघाने जर मात्र 18 धावा केल्यात तर मात्र त्या 18 धावांमध्ये आणखीन 5 धावा ऍड केल्या जातील आणि 18 पेक्षा कमी धावा केल्या तर मात्र 5 धावा मायनस केल्या जातील. अशा स्पर्धेचा नियम आहे. ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंज दिले गेले फलंदाजांना. आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष संकल्पना आणली गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि हेच षटक हाताळण्यासाठी आदित्य गुरवकडे चेंडू सुपूर्द केलाय कर्णधाराने. 18 धावा कराव्या लागतील या षटकामध्ये टीम साई पॅकर्स या संघाला. चॅलेंजिंग ओव्हर आहे. पहिलाच बॉल, त्याला उडवण्याचा प्रयत्न. मंदार गुरव पोहोचतील का बॉल पर्यंत? चांगला रनअप आणि झेल सुटलाय झेल. सिद्धेशचा झेल सुटला. ही कॅच कठीण होती पण चांगला प्रयत्न केला मंदार गुरवने. बाउंड्री लाईन पर्यंत आपण पाहिलं तर अगदी धावत गेला. त्याच्या हातामधून शेवटच्या क्षणाला बॉल निसटलाय. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल मंदार गुरवच्या. आणि एक धाव आली आहे देखील या बॉलवर. चांगला प्रयत्न आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करणं गरजेचं असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगला बॉल आधी त्याच्या माध्यमातून हाताळला गेला होता. नेक्स्ट बॉल. टप्प्याचा बॉल चांगला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. गोविंदाच्या माध्यमातून बंदार पोहोचलेत बॉलवरती. एकच धाव घेतली जाईल. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 24 या आकड्यावर. 24 ऑन अ बोर्ड. आदित्यचा पुढचा बॉल डोक्याच्या वरून. पंच मात्र इशारा देत आहेत या ठिकाणी. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली गोलंदाजाला. अथर्व ढोले, आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या. सिद्धेश भोसले एक ताकदवर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. याच काळचौकी विभागातील फलंदाज. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. फलंदाजाला वाटलं होतं की हा वाईट बॉल हाताळतोय गोलंदाज, म्हणूनच की काय शेवटच्या क्षणाला बॉल सोडला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकूण 3 धावा खर्च केल्यात आदित्य गुरव या षटकामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत आणि झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेट आले. सिद्धेश माघारी परतताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर आहेत संदेश. संदेश सावंत फलंदाजीसाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने 4 बॉल हाताळलेत आणि 3 धावा खर्च केल्यात चॅलेंजिंग षटकामध्ये. हा टी20ची लढत आहे. पहिलाच सामना आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचा. मान्सून बिग बॅश 2024 पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत या चॅलेंजिंग ओव्हर मधील. आठ संघांचे 8 संघ मालक, 8 संघ मालकांचे 8 आयकॉन खेळाडू. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असणार आहे.
18 धावा करणं गरजेचं आहे चॅलेंजिंग षटकामध्ये. हे विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26 या आकड्यावर. 26 ऑन अ बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 टू गो. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. आदित्य गुरव पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आदित्य गुरवने अवघ्या 4 धावा खर्च केलेत. म्हणजेच एकही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाणार नाही. कारण एक विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. 18 धावा करणं गरजेचं आहे चॅलेंजिंग षटकामध्ये. केल्या होत्या. येस 22 धावा धाव फलकावरती झालेत. म्हणजे मेडन षटक हाताळलं म्हणावं लागेल आदित्य गुरवसाठी. रिजवान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. रिजवानचा पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय रिजवानने. बॉल पिचिंग झाला थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षक मयुरेश भोवरच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला उडवलाय बॉल. बॉल हवेमध्ये उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल अगदी पकडलाय सोप्या रीतीने. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला विकेट. मयूर वाघेने तो झेल पकडला. बाउंड्री लाईन वरती समोर अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका आणि विकेट देखील आली आहे. नवीन बॅटर आहे सूरज. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. 22 ऑन अ बोर्ड. सूरज आलेत नवीन बॅटर. रिजवान चांगला बॉल पाहायला मिळाला. पॉइंट क्षेत्रामध्ये देखील आपण पाहतोय ढकललेला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 23 या आकड्यावर. 23. 23 धावा धाव फलकावरती झालेत. रिजवानचं 64 षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत एकच धाव खर्च केली रिजवानने. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. जज करतील. यस आणखीन एक विकेट. फलंदाज गोविंदा वाल्मिकी बाद. आणखीन एक विकेट आली आहे. गोविंदा वाल्मिकी या ठिकाणी माघारी परतलेत.
मान्सून बिग बॅश 2024 आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये अजिंक्य आलेत. अजिंक्य नवीन बॅटर. रिझवानने चांगलं षटक हाताळले, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 4 धावा खऱ्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 4थं षटक तो हाताळतोय. अवघी एकदा आतापर्यंत खर्च केले, 2 विकेट देखील पटकवलेत. रिझवानचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या बॉलला पाठवले घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 24 या आकड्यावर. 24 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. षटक क्रमांक 4 मधील नेक्स्ट मॅच टीम कृषी पलटण विरुद्ध S2M2. कर्णधार विनंती असणार आहे टॉस साठी यायचं. यावेळेला समोर फटका खेळलाय सरळ रेषेमध्ये. लॉंग ऑन आहेत आणि झेल पकडतील. आणखीन एक विकेट. रिझवान काय षटक हाताळले पहा या संपूर्ण मॅच मध्ये. 2 षटक त्याने हाताळले आणि धावा खर्च केलेत अवघ्या 6 आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स रिझवानच्या नावावरती राहिलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये हा कारनामा करून दाखवले रिझवानने. डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पहिलं षटक त्याने हाताळलं, अवघ्या 4 धावा खर्च केल्या. 4थं षटक हाताळत असताना अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 5 मधील रन झाले धावफलकावरती 22. धावा धावफलकावरती 24. यस, षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. टेट ओव्हरचं षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण अवघ्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती झालेत. रुपेश आलेत नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर आहेत अक्षय. पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सूरजच्या बॅटमधून. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल. आणखीन एक टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. या बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 या आकड्यावर. 31. लास्ट 4 बॉल्स टू गो. शेवटचं षटक मार्ग असते. पहिल्या बॉलवरती षटकार सूरजने ठोकला होता गोलंदाज रुपेशला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलला पाठवलं घोषांकित क्षेत्रामध्ये. पहा हे सर्व प्रेक्षक. शाळा सुटली आहे, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज मात्र मैदानामध्ये उपस्थित आहेत. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका खेळलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्टला बरोबर झेल त्याने पकडलाय आणि विकेट आली. फलंदाज सूरज बाद. तूब आलेत नवीन बॅटर. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 3 बॉल अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील.
स्लोअर वन बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल पकडला, वॉट कॅच. रोहन राणे बिट्टूने झेल पकडलाय. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद कौस्तुभची विकेट. चांगला बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न रोहन राणे त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून पकडलेला गेलेला झेल आणि म्हणूनच ची काय कौस्तुभ ची खेळी संपुष्टात. विकेट. नवीन बॅटर आहेत कुशल कोरडे. कुशल कोरडे आलेत नवीन बॅटर. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 31 या आकड्यावर. कुशल कोरडे नवीन बॅटर. अजूनही जर आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. हॅट्रिक बॉल, गोलंदाजासाठी हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. रुपेशच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आणि तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं रुपेशने. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची सुवर्ण संधी. संपूर्ण स्पर्धेतील पहिली वेळी हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरू शकतो रुपेश. चांगला बॉल हाताळलाय, पहा कट केला आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक मयुरेश भवरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 5 मधील. धावा झाले धावफलकावरती 31. शेवटचा बॉल, 1 to go. 31 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश पोहोचलेत बॉलवरती. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल म्हणजेच षटक क्रमांक 5 हे समाप्त झालंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 32. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे टीम जिजामाता 11 या संघाला. 30 बॉल मध्ये करायचे 33 धावा. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाथडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचे. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 नवीन पर्वामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहिला. पहिल्या डावातून आवाज आपण ऐकलात आपल्या शिवडी विधानसभेतील एक उदयोन्मुख समालोचक अभिषेक पाटील यांना. आणि पुन्हा एकदा आज या नवीन डावाकडे वळत असताना मी मराठी समालोचक रोशन पातडे आपल्या सर्वांचं VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024च्या या नवीन पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. दिवसाची सुरुवात होते मात्र जिजामाता नगर विरुद्ध साई पॅकर या 2 संघांच्या सामन्यापासून. आणि पहिल्या डावातून मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना साई पॅकर या संघाने एकंदरीत 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनवलेत ते 32. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये नवीन डावामध्ये अर्थात मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र थोड्या वेळाची विश्रांती आणि त्यानंतर मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल 33 धावांचा पाठलाग आज मात्र हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे तो जिजामाता नगर संघाला. तर दिवसाची सुरुवात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या अबुदय नगरच्या राजाला अर्थात गणपती बाप्पाला वंदन करून आपण आज या ठिकाणी करणार आहोत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 पर्व या नवीन पर्वात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 33 धावांचा पाठलाग जिजामाता नगर आणि साई पॅकर या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये चालू होणारी ही मॅच आणि पहिल्या डावातून 32 धावा जमवण्यात यश मिळालं ते साई पॅकर या संघाला. तर दुसऱ्या बाजूने हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 षटकांमध्ये येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 33 धावांचा पाठलाग साई पॅकर या संघाला करावा लागेल. नक्कीच एक चांगली लढत अपेक्षित आहे. दोन्ही संघांना मात्र या नवीन डावासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. वेगळ्या नियमाने सजलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजिंग तिसरं षटक. सुरुवातीलाच आपल्याला तिसऱ्या षटकात कोणता गोलंदाज गोलंदाजी करणार आहे याची संपूर्ण माहिती पंचांना द्यावी लागेल आणि त्या षटकात जर आपण
5 धावांपेक्षा कमी धावा जर बनवल्या तर ते मेडन षटक म्हणून घोषित केलं जाईल. याची आपण सर्व संघांनी सर्वप्रथमतः नोंद घ्या. कमीत कमी 18 धावा आणि त्या अधिक धावा तुम्हाला आज या तिसऱ्या षटकातून या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. त्यावेळेला मात्र या स्पर्धेतून तुम्हाला बेनिफिट मिळवता येईल. मी बॅटिंग टीमला जिजामाता नगर आपल्याला विनंती करेन, आपला समोरचा जो राईट साईडचा जो पोल आहे लाईटचा, त्या लाईटच्या पोल जवळ जाऊन आपण थांबायचंय. जिजामाता नगर, राजू गावडे आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण समोर लाईटच्या पोल जवळ जाऊन थांबा. आपल्या लाईटचा समोरचा जो पोल आहे आपण बॅटिंगसाठी जाताना तिकडून जायचंय, जेणेकरून पटापट आपले बॅट्समन मैदानामध्ये जाऊ शकतील. चला, सलामीची जोडी या 33 धावांच्या पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. मैदानामध्ये दाखल होणारे सलामीचे 2 फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश भवर अर्थात एमबी स्पोर्टचे सर्वे सर्वा अम्मा मैदानाच्या आतमध्ये, तर नॉन स्ट्राईक वरती काळा चौकीचा बंड्या एक विस्फोटक फलंदाज मंदार गुरव. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजीसाठी मात्र एक युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना एक उंच पुरा गोलंदाज हॅम ऍक्शन घेऊन ओव्हर नंबर 1 साठी वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक कुशल कोरडे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना आहे. एका बाजूला मंदार गुरव आहे, एका बाजूला सिद्धेश भोसले आहे, एका बाजूला मयुरेश भवर आहे, तर दुसऱ्या बाजूला कुशल कोरडे आहे. काळा चौकी जिजामाता नगर अंतर्गत या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. विशेष डिझाईन केलेल्या किटमध्ये एमबी स्पोर्ट्सचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेला. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती विविध रंगांचे स्लीवलेस आणि शॉर्ट्स आपण पाहू शकाल. 35,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि आकर्षक अशी व्हीएस स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024 ची ट्रॉफी. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. 33 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू कुशल कोरडे. थोडंसं नियंत्रण मिळवायला वेळ लागेल, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. रबर बॉल क्रिकेटचा हा हंगाम. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठमोठ्या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. काटपडच्या भटवाडीच्या क्रीडांगणात एक मोठी स्पर्धा लेजंड ट्रॉफी. संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून येणारे संघ आज मात्र या काळा चौकीच्या क्रीडांगणावरती आपण जर पाहिला तर आंतर जिजामाता नगर अभुदय नगर अंतर्गत काळा चौकीच्या या खेळाडूंचा खेळ. बँड्राच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगत असलेला धर्मवीर चषक. मुंबई हे एक न थांबणारं शहर आहे, तसंच हे मुंबईचं क्रिकेटही न थांबणारं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. या वेळेला मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मयुरेश भवरच्या बॅटमधून पुल केलाय चेंडूला, गुल केलाय चेंडूला मैदानाच्या बाहेर. एकेरी धावेचा इशारा, घोषित स्वरूपातल्या धावा. परंतु आज जर मैदानाची आखणी आपण पाहिलात तर मैदानाच्या तिन्ही बाजूला षटकार ठोकण्याची संधी तुम्हाला या स्पर्धेदरम्यान मिळणार आहे. आणि त्यासाठीच एक चॅलेंजिंग ओव्हर तिसऱ्या षटकातून तुम्हाला हाताळावी लागेल गोलंदाजी करत असताना. जर गोलंदाजांनी त्या ओव्हरमधून 5 किंवा त्यापेक्षा कमी धावा खर्च केल्या तर एकंदरीत ते षटक जे आहे ते निर्धाव षटक म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि 5 अधिक धावा जर बनवल्या तर त्या धावा 5 धावा वजा करून वरच्या ज्या एक्स्ट्रा धावा तुम्ही बनवलेल्या असतील त्या धावा स्कोर कार्डवरती धावफलकावरती अंकित केल्या जातील. आणि 18 अधिक धावा जर तुम्ही या चॅलेंजिंग ओव्हरमधून बनवलात तर 18 + 5 म्हणजे अशा एकंदरीत 23 धावा मिळण्याची शक्यता आहे. मग त्यामध्ये तुम्ही 19 धावाही बनवू शकता आणि अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न त्या ओव्हरमधून मात्र फलंदाजांना करावा लागेल. थोड्या वेगळ्या नियमाने सजलेली ही स्पर्धा यासाठीच आम्ही म्हणतोय, त्यासाठीच ही चर्चा होते या स्पर्धेची. दर स्पर्धेच्या माध्यमातून काळा चौकीच्या क्रीडांगणावरती काहीतरी वेगळं करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो आणि तेच करण्याचा प्रयत्न यावर्षी व्हीएस स्पोर्ट्सने केलाय. एकेरी धावमान दरम्यान मागील चेंडूवरती आली आहे. स्कोरवर जर आपण लक्ष टाकलं तर 3 धावा सुरुवातीच्या या ओव्हरमधून येत असताना कुशल कोरडे आणि समोर मात्र या वेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय मंदार गुरव अर्थात काळा चौकीचा बंड्या. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय. विकेट किपर मात्र बॉलवर तुटून पडतोय. थ्रोही केलाय, परंतु लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 सुबोधजी घडसे आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय आमचे दुसरे पंच मॅन फ्रॉम घाटकोपर प्रवीण शिंदे सरांना, तर आमचे तिसरे पंच अविनाश परब सर. दरम्यान कुशलचा पुढील चेंडू मयुरेश साठी.
आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटची इनर एज घेतली आहे, विकेट किपर मात्र सज्ज आहे पाठीमागे. चेंडूवरती बारीक लक्ष ठेवावं लागेल विकेट किपरला सुद्धा, कारण पाठीमागे जाणाऱ्या ज्या अतिरिक्त धावा आहेत, ज्या घोषित स्वरूपातल्या धावा आहेत, त्या एक एक धावेला सुद्धा खूप मोठं महत्व आहे आणि ती एक एक धाव सुद्धा विकेट किपरला अडवावी लागेल, रोखावी लागेल. यानंतर सामना होणार क्रिशिव पलटण विरुद्ध S2M2 या दोन संघांमध्ये. दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. क्रिशिव पलटण आणि S2M2 या दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करतोय, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने उपस्थित राहायचे. प्रत्येक मॅचच्या पहिल्या डावाअखेरीस आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत, त्यामुळे सर्वच संघांना विनंती आहे, जशी पहिली इनिंग संपेल आपण पुढील मॅचच्या टॉससाठी मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित राहायचे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 5 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला. या वेळेला मात्र ड्रिफ्टर पाहायला मिळतोय. थोडाशा चिखलात पडलेला हा टप्पा होता, त्यानंतर मात्र चेंडू बराच खाली राहिला. मयुरेश भवरला मात्र त्या चेंडूचा अंदाज घेता आलेला नाहीये. डॉट बॉल मात्र नक्कीच हाताळला गेलाय कुशल कोरडेकडून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल क्रिशिव पलटण विरुद्ध S2M2 या दोन संघांमध्ये. दरम्यान जाऊया शेवटच्या बॉलकडे. कुशल कोरडे विरुद्ध मयुरेश भवर. जिजामातानगर विरुद्ध साई पॅकर. 33 धावांचा पाठलाग. यावेळेला बिग हिट केलाय मयुरेशने. चेंडूला उडवून लावलाय स्क्वेअर लेग क्षेत्राकडून. क्षेत्ररक्षकाखाली मात्र त्या ठिकाणी एक अप्रतिम जजमेंट पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती एक सहज सोपा सुरेख झेल आणि फलंदाज मयुरेश भवर बाद. पहिला धक्का टीम जिजामातानगरला. MB स्पोर्टचे सर्वे सर्वा अम्मा बॅक टू दी पवेलियन. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल क्रिशिव पलटण विरुद्ध S2M2. आपण पाहतोय नवनाथजी गाडवे इन ऍक्शन पाहायला मिळतील आणि अमय्य बिरमोळे. टॉस केला जातोय शैलेश हरमळकर यांच्या शुभ हस्ते. विशेष डिझाईन केलेला टॉस देखील आपण पाहतोय. हेड आणि टेल टॉस का बॉस. यस, थोडे पुढे या. शैलेश हरमळकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस का बॉस इज द कॉल. आणि यस, नवनाथजी म्हणजेच क्रिशिव पलटण टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक विशेष संकल्पना देखील आणली गेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर आहे. म्हणजे या षटकामध्ये फलंदाजी करत असलेल्या संघाने जर 18 धावा ठोकल्या तर 18च्या वर किंवा 18 धावा ठोकल्या तर त्याच्यामध्ये 5 धावा ऍड केल्या जातील, किंवा 18 पेक्षा कमी धावा जर केल्या तर मात्र 5 धावा त्या टीम मधून मायनस केल्या जातील. एक विशेष संकल्पना देखील आणली गेली आहे. चांगली संकल्पना आहे. त्याच्यामध्ये 5 रनमुळे एखादा संघ हरूही शकतो आणि जिंकूही शकतो, कारण शेवटी 5 रन केल्यानंतर त्या 5 मायनस देखील होणार आहेत आणि 18 प्लस केल्यानंतर ते 5 ऍड सुद्धा होणार आहेत. त्याच्यामुळे मॅचला कलाटणी मिळू शकते या संकल्पनेमुळे. तुम्ही देखील एक लेजंड खेळाडू आहे. तुमचा देखील खेळ आम्ही पाहिलाय नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. अक्षरशः गाजवली तुम्ही ही स्पर्धा, आणि या स्पर्धेविषयी काय सांगाल? या स्पर्धेविषयी सांगायचं म्हणजे केतन कप यांनी चांगली संकल्पना आणली आणि ती रुपेश आंबेकर आणि वसंत सकपाळ यांच्या प्रयत्नाने ही संकल्पना आता चांगल्या प्रकारे पार पडते आहे. मान्सून बिग बॅश काळाचौकी मला वाटतं प्रथमतःच आपल्या काळाचौकी महोदय होत आहे आणि ती सतत त्यांनी राबवावी असं मी त्यांना एक मोलाचा सल्ला देतो. या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर क्रिशिव पलटण या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अभिषेक. आणि इथे मात्र मला वाटतं आज मंदार गुरव आपल्या रंगात येताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीनंतर आलेला हा पहिला षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये सोपवल्या गेलेल्या या दुसऱ्या षटकामधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार षटकार, आणि षटकारासोबत मात्र धावफलकाला चालना मिळतीये. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय 13 या धावसंख्येवरती. अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्षयवरती मात्र मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे, परंतु यानंतरचं चॅलेंजिंग षटक हाताळणार कोण? कारण ते एक षटक जे आहे ते एक निर्णायक षटक असू शकेल या मॅचचं. करणच्या नावावरती ती मोहर उमटली गेली आहे, कारण चॅलेंजिंग ओव्हरसाठी कोण गोलंदाजी करणार हे नाव तुम्हाला अगोदरच सांगायचंय.
आकुटप्प्याचा बॉल आणि त्यावरही आक्रमण. मंदार गुरव काळा चौकीचा बंड्या ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका इथे मंदारच्या बॅटमधून. आकुटप्प्याची गोलंदाजी, मैदानाचा आकार, रबर बॉलचं क्रिकेट, साधलं गेलेलं अचूक टायमिंग आणि पुरेशी ताकद आहे या फटक्यामध्ये. आणि त्यावर मात्र हा 6 धावांचा शिक्का मंदार गुरवच्या बॅटमधून. आता मात्र धावसंख्येला वेग धारण झालेला पाहायला मिळतोय. षटकारासोबत धावसंख्या आता पुढे सरकू लागलेली आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके षटकारांच्या तिकडीला पूर्ण करू शकेल का मंदार गुरव, हेही पाहणं खूप महत्वाचं. अक्षय पुढील चेंडूसाठी. या वेळेला तर बराच आकुटप्प्याचा अतिरिक्त उसळी आणि त्याचबरोबर दिशाहीन चेंडू हाताळला जातोय अक्षयकडून. आणि हा आहे मंदार गुरवचा दबदबा. हा आहे मंदार गुरवने निर्माण केलेल्या आपल्या नावाभोवतीचा एक वेगळा शिक्का. 2 षटकारांनंतर एक दबाव कुठेतरी गोलंदाजावर दिसून आला आणि त्या दबावाने मात्र कुठेतरी वाईट बॉल हाताळायला मजबूर केलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल आणि तोही जाईल सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 3 षटकारांची तिकडी इकडे मात्र पूर्ण केली आहे मंदार गुरवने. काळा चौकीचा बंड्या ब्रँड आहे, ब्रँड. आणि या ब्रँडने मात्र आज संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचं क्रिकेट हादरवून सोडलंय. नुकताच मागील मैत्री दिनानिमित्त त्याचा वाढदिवसही आपण या व्यासपीठावर साजरा केला. आणि आज तदनंतर मात्र लगेचच पुढील शनिवार हा आपल्या नावावर करत असताना मंदार गुरव काळा चौकीच्या मैदानावरती, आपल्या होम ग्राउंडवरती, आपल्या स्थानिक क्रीडांगणावरती षटकारांची तिकडी पूर्ण करत असताना पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ, पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. आणि या वेळेला मात्र पंचांचा निर्णय, इट्स अ नो बॉल. या वेळेला व्हाईट बॉल नव्हे तर या वेळेला मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय, जेणेकरून मात्र या वेळेला फलंदाजाला आणखीन एक सुवर्ण संधी मिळणार आहे फ्री हिटचा बॉल खेळण्याची. थोडा जास्त उसळी प्राप्त झालेला चेंडू, पंचांनी घोषित केलेला नो बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. अक्षय पुढील चेंडूसाठी. या वेळेला मात्र पिचिंग चांगली होती, ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेरची लाईन, परंतु पंचांनी बघा त्या ठिकाणी आता मात्र ओव्हर स्टेपिंग साठीचा नो बॉल घोषित केलाय. आणि स्क्वेअर कटच्या फटक्यानिशी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. पंचांनी नो बॉल मात्र माघारी घेतलेली आहे, परंतु चौकार तर नक्कीच मिळणार आहे. एक स्लाइसिंग कट पाहायला मिळाला, अगदी नजाकत पाहायला मिळाली फलंदाजीतली. मंदार गुरव आक्रमक तर आहे, परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर चोरट्या धावा घेण्यामध्येही तितकाच महारत हासिल असलेला फलंदाज म्हणून सुद्धा मंदार गुरवला ओळखलं जातं. एक क्लासिकल अंदाजही त्याने दाखवून दिलाय आज मैदानावर. या वेळेला मात्र दिशा भटकटली आहे. पुन्हा एकदा मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे. आणि याबरोबरच हा सामना जिजामातानगर 11 या संघाने जिंकलेला आहे. 33 धावांचा पाठलाग अवघ्या दुसऱ्याच षटकात पूर्ण झालेला पाहायला मिळतो. आणि त्याचं खऱ्या अर्थाने कारण बनला तो मंदार गुरव, ज्याच्या बॅटमधून आपण षटकारांची तिकडी पूर्ण झालेली पाहिली आहे. आणि त्याच फलंदाजीमुळे आज जिजामातानगर अवघ्या दुसऱ्या षटकातच हा 33 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करू शकलेला आहे. त्यामुळे या सामन्याचा विजेता ठरलाय जिजामातानगर 11 संघ, तर पराभूत संघ ठरलाय साई पॅकर्स. तर विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अर्थात अभिनंदन राजू गावडे, अभिनंदन मंदार गुरव, अभिनंदन मयुरेश भवर. अँड व्हेरी हार्ड लक सिद्धेश भोसले, व्हेरी हार्ड लक कुशल कोरडे, व्हेरी हार्ड लक गोविंद वाल्मिकी आणि त्यांच्या सर्व टीमला पुन्हा एकदा एक संधी मिळणार आहे, कारण ही स्पर्धा साखळी फेरीतून खेळवली जाते. लीग फॉर्मॅट मधला VA स्पोर्ट्स यांनी आयोजित केलेला मॉन्सून बिग बॅशचा हा रंगारंग खेळ आपण बघत आहात. काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती पहिला सामना समाप्त. पहिल्या सामन्याचा विजेता साई पॅकर यांच्या विरोधात जिजा